आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पावसासंदर्भातली। राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार आहे। मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातला मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे अशी एक शक्यता निर्माण झाली आहे। तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे, तर दसऱ्यानंतर पावसाची अपेक्षित उघडीप अपेक्षित आहे। दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीसंदर्भात। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा आजच्या या बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी नेमकी काय घोषणा होतीये, मराठवाड्यासाठी काही वेगळं पॅकेज जाहीर होतंय का, याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि राज्यातल्या सर्व पूरस्थितीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते, त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे। तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे सोन्या चांदीच्या दर वाढीसंदर्भातली। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरानं आता विक्रमी टप्पा पार केलाय। सोन्याचे दर 1,19,000च्या वर गेलेत आणि चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे। चांदी 1 किलोला 1,50,000च्या वर आता किंमत मोजावी लागते, त्यामुळे सणासुदीच्या दिवसामध्ये सोन्याच्या दरानं हा उच्चांक गाठलाय। सर्वसामान्यांच्या तर हे अगदी बजेटच्या बाहेर गेलेलं आहे, मात्र तरी देखील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरं तर प्रत्येक सामान्य माणसाला अपेक्षा असते की सोनं चांदीमध्ये काहीतरी गुंतवणूक करावी, मात्र हे स्वप्न आता सर्वसामान्यांचे एकंदरीत भंग होईल अशा प्रकारचे सगळे दर झालेले आहेत। तेव्हा या सगळ्या सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोतच आणि त्याचबरोबर आमचे